नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये नवीन नेत्यासोबत गप्पा मारत असतो, त्यांची मते जाणून घेत असतो. अशातच आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत पुण्यातील माजी महापौर, 6 वेळा नगरसेवक झालेले आबा बागुल सर. सर, तुमचं नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. सर, नुकतंच आता लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. अशातच पुण्यातून भाजपची यादी जाहीर झाली आहे. भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसमधून तसं तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला उमेदवारी जाहीर होणार अशी चर्चा आहे. काय सांगाल नेमकं? काँग्रेस पक्ष सगळ्यांना उमेदवारी 20 जणांनी मागितली, त्यात मीही मागितलेली आहे. मी गेले 6 वेळा सरळ नगरसेवक आहे, 40 वर्ष काँग्रेसचं काम करतोय, म्हणून मी उमेदवारी मागितली की मला वाटतं पक्ष मला न्याय देईल आणि जिंकून येणारा हा क्रायटेरिया सध्या पक्षापुढे आहे आणि त्या पक्षाच्या धोरणांमध्ये मी बसतोय, म्हणून मला उमेदवारी मिळेल अशी मला खात्री. पक्ष तुम्हाला न्याय देईल असं तुम्ही म्हटलं. आबा, पक्ष एक न्याय देईल तुम्हाला. आमच्या शुभेच्छा आहे उमेदवारी तुम्हाला मिळेल याच्यासाठी. फक्त गेल्या 2 निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जे विजयाचं अंतर आहे, विजय पराभवाचं जे अंतर आहे, 3-3.5 पावणे 4 लाख इथपर्यंत गेलेलं आहे. तुम्हाला उमेदवारी मिळाली तर हे अंतर तुम्ही कमी करणार कसं? अंतर कमी करणार नाही, मी जिंकून येणार. तेच ना, अंतर कमी करून जिंकणार कसं? अंतर कमी करावं लागेल ना. आणि आता जर आपण पाहिलं तर फक्त आमिष दाखवली गेली भारतीय जनता पार्टीकडून. 15 लाख खात्यात येणार, आपण मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, 2 कोटी रोजगार, या सगळे जे प्रकल्प आपण बघितले असतील की ते फक्त लोकांना कळायला लागले की आता फसवे. आता काय म्हणजे 10 वर्षांनंतर जनता पार्टीवर किती विश्वास ठेवायचा. आता अबकी बार मोदीचं आश्वासन, असं सगळं जे सांगितलं जाते तर लोक आता कळायला लागले. तरुण आता जे सैरावैरा झाले त्यांना काही कळायला तयार नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीये, रोजगार नाहीये, काहीच नाही. महागाई इतकी वाढली प्रचंड. लोकांना नवीन नवीन कल्पना कागदावरच्या लोकांना आवडत नाही, म्हणून आता लोकांचा रोष आहे. आणि त्यात काँग्रेस आता एकजूट झाली. काँग्रेस सगळे एकजुटीने लढतील असं वाटतंय. तुम्ही आता काँग्रेस एकजूट झाली असं म्हणतात, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी दिसत नाही. तुमचं म्हणजे खरा पुढचा प्रश्न तो, एक तर 3-3.5 लाखाचा गॅप कमी करून आपण विजयाकडे जायचं कसं, आणि दुसरं मेन म्हणजे काँग्रेस पक्षांतर्गत अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. एक नेता दुसऱ्याचं तोंड पाहत नाही, मीटिंग बैठकांना उपस्थित राहत नाही. या मोठ्या अडथळ्यावर हा मोठा अडथळा पार करून पक्ष एकजीव झाल्याशिवाय तुम्ही जिंकणार कसं? तो पक्ष एकजीव तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. ते आबा बागुलात कौशल्य आहे. तुम्ही मला जवळजवळ 25 वर्ष जवळून ओळखता, परंतु ते मी कौशल्य माझ्यात आहे. मला माहिती आहे की प्रत्येकाला जवळ कसं घ्यायचं, त्याला प्रेमाने कसं घ्यायचं. प्रत्येक कार्यकर्ता माझ्यावर प्रेम करतोय, प्रत्येक मतदार माझ्यावर प्रेम करतोय, माझ्या कामावर प्रेम करतोय. आणि मला खात्री आहे या सगळ्यांची नाराजी दूर करायला एकमेव आबा बागुलच सक्षम आहेत आणि ते नक्की करतील. कार्यकर्ता माझ्यावर प्रेम करतो, मतदार माझ्यावर प्रेम करतो असं बोललात तुम्ही, पण मेन आम्ही जे नेत्यांमध्ये जे साठमारी आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही अजूनही. आणि करतील ना, नेते पण प्रेम करतील असं काही नाही. नेत्यांना आपण समजून सांगूया. आता आपण राजीव गांधी आज एवढे हजारो किलोमीटर आज पदयात्रा करतात. राहुल गांधी रोज हजारो किलोमीटर पदयात्रा करतात आणि त्या पदयात्रा करताना ते प्रत्येकाला भारत जोडो आपण सगळ्यांना आव्हान करतोय. तर नेते जोडायला काय अवघड आहे? नक्की नेतेही जोडले जातील. चांगलं आहे. असं जर झालं तर मग खूपच चांगलं आहे. सर, तुम्ही नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं होतं. नेमकं या पत्र लिहिण्यामागचं कारण काय? नेमकं तुमची पक्षामध्ये नाराजी आहे का? त्या पत्राची एवढी चर्चा झाली. आता ते एक साधं पत्र होतं की उमेदवारी पुण्यासाठी अतिशय महत्वाची आहे, निवडून येणारा उमेदवार द्यावा. ज्यांना उमेदवारी दिली गेली, जी काँग्रेसची आज मूलभूत तत्व होती की बाबा ज्यांना 2-3 वेळा उमेदवारी दिली त्यांना परत उमेदवारी देऊ नये. एक व्यक्ती एक पद
असं म्हणलं जातं. मग तर जे आहेत आमदार असतील त्यांना आता खासदारकी लगेच दिली पेक्षा नवीन चेहरा दिला तर काय होऊ शकतं, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला दिलं तर काय होतं. आणि काँग्रेसचा निष्ठावान हा शब्द आता मला वाटतं सगळे विसरत चाललेत का काही कळत नाही. निष्ठावान आता कुठल्या पक्षात राहिलाय का नाही माहिती नाही, कारण रोज आपण बघतो कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या पक्षात आहे. आता जर कुठली प्रश्नपत्रिका काढली आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की उद्या असं होईल की देशाचा पंतप्रधान कोण, आणि तो दर वेळेला बदलतोय का नाही बदलतोय अशी प्रतिमा आता सध्या नागरिकांच्या मनात आहे. आणि हे करत असताना आबा बागुल एक 40 वर्ष निष्ठावान आहेत आणि नक्की ते चांगलं काम करतील हे लोकांना विश्वास आहे. आणि काँग्रेसची निष्ठा आहे म्हणून मला तिकीट द्यावं एक पत्र त्यासाठी मी प्रांताध्यक्षांना दिलं. तर त्याला बॉम्ब बिम असं म्हणलं, बॉम्ब नव्हता तो, मागणं हे प्रत्येकाचं काम आहे. 20 जणांमध्ये मी पण एक जण होतो. तुम्ही आता याचा विषय केला म्हणजे पक्षाचा विषय केला, परंतु शहराचा खासदार म्हणजे आता या शहराचा खासदार पण गाडगिळांपासून तर पार कालपर्यंत म्हणजे कलमाडींपर्यंत अगदी गिरीश बापटांपर्यंत अशा लोकांनी या शहराचं खासदारपद भूषवलं. तर हे तिकीट मागत असताना शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तुमच्या समोर कोणती ब्ल्यूप्रिंट आहे? शहराचे अनेक प्रश्न गेले आपण 10-15 वर्षात बघितलं असत तर शहर जाग्यावरच हल्लच नाही. म्हणजे पक्षाची सत्ता कोणाची त्यापेक्षा पुणे शहराचा विकास कुठे असं आता प्रत्येक पुणेकर विचारतोय. कारण पुणेकर त्रासलाय, ट्रॅफिकला त्रासलाय, हे कुठून जायचं त्याला घरी सुरक्षित पोहोचणार आहे का. रोज आपण पाहतो तो कोयता गँग काय, ड्रग्स पुण्यात हजारो किलो ड्रग्स सापडतात. मग आपलं मूल सुरक्षित आहे का. शिक्षणाचं माहेरघर म्हणतोय आणि शिक्षणाचा पत्ताच नाही. म्हणजे नुसते मोठमोठे कॉलेजेस आहेत पण त्यांना मोठमोठ्या फी पण आहे. मग सर्वसामान्यांचं काय असं शिक्षणासाठी लोकांना वाटतंय की पाणी आपण एवढं पुण्यात एवढं पाऊस आहे, पुण्यात 5-5 धरणं आहे, तर पुण्याचं पाण्याचं नियोजन काय. मी तुम्हाला माहिती असेल की मी 5 TMC मोहिसेतून पाणी घ्याय मी 8 वर्ष 10 वर्षापूर्वी सांगितलं. पुण्याचा विकास आराखडा करताना मी SCMTR 34 किलोमीटरचा रस्ता आहे हा केला तर हा पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल. मग तो मार्गीच लावायचा नसेल तर त्यासाठी मला केंद्रात जाणं गरजेचं आहे. पुण्याचा तरुणांना आज रोजगार नाहीये. IT केलं आपण, संपला ITचा फुगा. आता IT हब आपण म्हणलं पुण्याचं. आता ITच्या सुद्धा मुलांना 2-2.5 लाखाच्या वर पॅकेज नाहीये. क्लार्क सारखी नोकरी झाली ITची. म्हणजे त्या मुलांना ज्यांना काही थोड्याफार लोकांना त्याला मोठे पगार आहेत आणि त्या IT मुळे सुद्धा त्यांच्या मेंदूवर आता परिणाम व्हायला लागलाय की सारखं डिजिटल करून. म्हणजे आपण वाचतो की आता मोबाईलचं व्यसन लागलंय तसं ते कॉम्प्युटरचं व्यसन लागल्यासारखं झाले. मग त्यांना एंटरटेन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पार्ट्याच दिल्या जातात. त्यातून मग काही वेगवेगळे प्रयोग त्यांचे वेगळे प्रकार चालतात. म्हणजे आपण टुरिझम सिटी का करत नाही. आज सगळे सिटी बघा कशा आहेत. आज परदेशामध्ये जा तुम्ही टुरिझमवर चालतात. आज आम्ही सुदैवाने पुण्याच्या आजूबाजूला एवढे चांगले स्पॉट आहेत. किती आहे. मी तर आता माझ्या डोक्यात एवढे ब्लू प्रिंट आहेत ना दीपकराव, मी तर सांगतो काय करू शकतो. मी कचऱ्यापासून विटा करा हा 2007ला आणलेला प्रकल्प यंदाच्या कमिशनरने अंदाजपत्रकात घेऊन 4 प्रकल्प उभे करतात. मग तेव्हाच केलं असतं तर झालं असतं. तेव्हा मी सुटला असता. कचऱ्याचा ट्रॅफिकचा प्रश्न SCMTR केला सुटेल, पाण्याचा सुटेल, शिक्षणाचा प्रश्न. राजीव गांधी अकॅडमी लर्निंग तुम्ही बघितली. मी जेव्हा दिल्लीला नव्हती शाळा काढली तेव्हा देशातली पहिली शाळा काढली. आज अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की 500 मुलं महापालिकेच्या 500 मुलं IITला ऍडमिशन घेतात. असं कधी घडलंय का. म्हणजे करणं सोपं आहे. आणि मी हे सगळे प्रोजेक्ट केले हे विरोधी पक्षात असताना सत्तेत नाही. सदू शिंदे स्टेडियम तळजायला नंदनवन करून दाखवले. 10,000 लोक तिथे सदू स्टेडियमवर सकाळी फिरायला जातात. स्मार्ट बस स्टॉप असेल, भीमसेन जोशी कला दालन असेल, म्युझिकल फाउंटन
सिंगापूरच्या धर्तीवर मी 12-15 वर्षापूर्वी आणले. पंडित भीमसेन जोशी कला दालन तुम्ही बघितलं तर असं कला दालन नाही, म्हणजे पंडितजी हयात असताना मी ते कला दालन करून दाखवलेलं आहे. आणि ते उद्घाटनाच्या वेळेला दुःखद त्यांचं निधन झालं, परमेश्वरा ते विलीन झाले. अशी मोठ्या व्यक्तींची यशवंतराव चव्हाण उद्यानात मी 7 वंडर्स केले, 4D थिएटर्स केले. मग हे जी कल्पना आहे ही कोणाकडे आहे? करोडो रुपये बजेट महापालिकेचं सत्ताधारी पक्षांनी पळवले, भारतीय जनता. त्यांच्याकडे एक प्रकल्प दाखवा, त्याच्या आकडे जर तुम्हाला आज विषय नाही येतो, पण त्या आकडे जर सांगितले तर ते हजारो कोटीमध्ये ते नेलेले पैसे. मग त्या पैशाची विजन त्यांना करता आली का? मग तुम्ही म्हणता कसा असावा? मग आबा बागुल सारखा असावा ना खासदार, का नसावा? हे पुणेकर ठरवतील. आणि मी त्या पत्रात हेच लिहिलं होतं की पुणेकरांना विचारा, मतदारांना विचारा आणि त्यांच्या मनातील उमेदवार द्या, तेच उमेदवार देऊ नका, बाकी काहीच नाही. सर, एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये सामील झाली, तसेच राष्ट्रवादी भाजपमध्ये युतीमध्ये सामील झाली भाजपसोबत, अजितदादांची राष्ट्रवादी. आणि आता राज ठाकरेंनी देखील अमित शहाची भेट घेतली, ते देखील महायुतीमध्ये सहभागी होणार अशी देखील चर्चा सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीमुळे देशामध्ये, राज्यामध्ये बदल होईल, तुम्हाला काय वाटतं? 100% काँग्रेस हा 150 वर्षाची परंपरा असलेला पक्ष आहे. तुम्ही पाहिलं असेल की कित्येक वर्ष काँग्रेसचा खासदार पुण्यात असायचा, देशात पंतप्रधान ही काँग्रेस पक्षाचे असायचे. सर्व धर्म समभाव हा एक विचार काँग्रेसची विचारधारा आहे. आता ती विचारधारा कुठं राहिली आहे का? आज आपण कशावर मतं मागतो हेच कोणाला कळत नाही. कोणी मंदिरावर मागते, कोणी कुठल्या धर्मावर मागते, कोणी जातीवर मागते. तर त्याच्यामुळं जर वर मुख्य हेड जर व्यवस्थित असेल ते असे पक्षांतर होणार नाही. तर त्यांना मुख्य हेडच त्यांना बरोबर वाटत नाही ना. त्यामुळे कोणीही कुठं जातंय, कुठल्या पक्षात गेल्यावर त्यांना पदं लगेच मिळतात, त्यामुळे जातात. पण काँग्रेस कुठं जातोय का? काँग्रेस जात नाही कोणात. काँग्रेस कधी कोणात विलीन नाही होणार. काँग्रेसमध्ये एक दिवस असेल की सगळे पक्ष विलीन होतील. काँग्रेसमधील काही मोठे नेते देखील भाजपमध्ये गेलेत. अशात अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. अजून देखील काँग्रेसमध्ये काही नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. फडणवीसांनी देखील एक विधान केलं होतं, आगे आगे देखो होत आहे का, असं विधान केलं होतं. मग याचा अर्थ काय यायचा? मला वाटतं की भारतीय जनता पार्टीला त्यांना स्वतःचा एक पक्ष करायचा आहे, तो आमच्या विचाराचा करायचा असेल तर त्यांनी आमच्यातच विलीन व्हा ना. आणि मग तुम्ही सांगा ना, आम्ही काँग्रेसमध्ये विलीन झालोय आणि मग आम्हाला मतं द्या. आणि काँग्रेसच्या विचारधारा त्यांनी देशभर राबावी, सगळे लोक मतं देतील. पंतप्रधान कोण असावा हा काय महत्वाचा भाग नाही. विचार काँग्रेसचा जर देशभर जात असतील तर सगळ्यांना घेण्यापेक्षा अख्खा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाका, एकच पक्ष एकच राष्ट्र करून टाका. आबा, हे सगळं करत असताना म्हणजे एकूण लोकसभा निवडणुकीबद्दल आपण बोलतोय, 2014 पासून प्रत्येक निवडणुकीचे आयामच बदलून टाकलेले आहे. म्हणजे सोशल मीडियाला प्रचंड महत्त्व आलं 2014 नंतर. आपण पाहतो की आता 10 वर्ष झाले भाजप सोशल मीडियाच्या बाबतीत एवढा पुढे निघून गेला. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष इतका मागे कसा? नाही, कसं झालंय, काँग्रेस हे हाऊस टू हाऊस काम आहे. काँग्रेस म्हणतो आम्ही विचार असा निर्जीव माध्यमातून नेणार नाही, आम्ही जाऊन माऊथ टू माऊथ बोलणार. तुमचं असंच बरंच काही बोलून जात आहे. पण सोशल मीडिया करता तुम्हाला पक्षाला काहीतरी करावं लागतं. 100% तुमचं बरोबर आहे दीपकराव. विनोदाचा भाग सोडला तर काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली पाहिजे. आता आम्ही त्या वरिष्ठांपर्यंत सगळे आम्ही सगळं सांगितलेलं आहे आणि त्यात सुधारणा होते. आता मला वाटतं या इलेक्शनमध्ये आपल्याला सोशल कमी आणि जुन्या आधीच्या 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 60 लाख लोक, त्याचा बॅलन्स करणारं पुणे जर तयार केलं तर नक्की आपल्याला एक चांगलं पुणे तिथं वसवता येईल. आपल्याला थक्क होतील लोक, ते पुणे पाहायला येतील, देशातून परदेशातून लोक पाहायला येतील. हा प्लॅन माझ्या डोक्यात आहे की आपण अजून अडकलो इथेच. रस्ते रुंद कसे करायचे, त्याला पैसा कुठून आणायचा, सगळे प्लॅन रेडी आहेत. तुम्हाला मी त्या 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये मी पब्लिक हायवे पार्टनरशिपमध्ये ज्यांच्या जागा आहेत त्यांना विश्वासात घ्या. तुम्ही फक्त उद्योगपतींना नका विश्वास घेऊ. ज्या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, ज्यांच्या जागा जमिनी घेणारे त्यांना मोठं करा. तुम्ही बघा पुणे कसं मोठं होतंय. त्या 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये तुम्ही असं नंदनवन
करताल की म्हणजे लोकांना वाटेल की इथं तुम्ही सिंगापूर तयार केले का अजून स्वित्झर्लंड तयार केले, असं पुण्याचं हवामान वातावरण आहे. आणि एवढी मोठी जमीन उपलब्ध आता आहे, तर तिथं मी ते चांगलं एक सुंदर पुण्याचा प्लॅन डीपी माझा आहे. आपण कनेक्टिव्हिटी, आपण जर मेट्रो पाहिली तर कनेक्टिव्हिटी कुठं नाही. मी सगळ्यांना सांगत होतो की अंडरग्राऊंड मेट्रो घ्या, अंडरग्राऊंड मेट्रो. आज पैसे जातील, परंतु आज पुण्याची स्कायलाईन सगळी बिघडलेली. आपण आता कर्वे रोडला जाऊ शकता का? इतका ऐतिहासिक गरवारे कॉलेजकडे बघितलं तर असं केविलवाणी लोक बघतात. कुठेही ते कॉलेज काय दिसते ते पूल. पुणे बॉम्बे रोड बघा, पुणे मुंबईचा रोड बघा, इथून आपला कुठलाही रस्ता बघा तर ते पूलच पूल दिसायला लागले. हे अंडरग्राऊंड केलं असतं मेट्रो, त्याची कनेक्टिव्हिटी चांगली केली असती. पब्लिक ट्रान्सपोर्टला महत्त्व दिलं पाहिजे, ते कुठेही नाही. मी PMPL आठवड्यातून एकदा तरी फी करा, ही किती वेळा मांडलंय की लोकांना बाहेर येऊ द्या, लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय लावा. आणि मेट्रो ही शहराची गरज आहे, पण पुण्याला आता इतक्या लवकर मेट्रोची गरज नाही. कारण पुण्याचं जे 9 कॉरिडॉर पुण्याला आहेत आणि एका कॉरिडॉर पासून दुसऱ्या कॉरिडॉरला जायला 15 किलोमीटरच्या वर प्रवास नाही. म्हणजे तो इतका इझी प्रवास आहे, तर त्याला लोकांना गाडी कुठं लावायची, मेट्रोत बसल्यावर कुठं उतरायचं, परत उतरल्यावर कुठल्या गाडीने जायचं त्या ठिकाणावर, हे कुठेही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं मेट्रो पुण्याला कमी. मुंबईचं वेगळं आहे, बँगलोर वेगळं आहे, पुणे वेगळं आहे. पुण्यामध्ये तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री देण्यासाठी 100% प्रयत्न केले पाहिजे, मग लोक येतील. मिनी बस मी सगळ्या शहरात सांगितलं होतं फ्री करा, मी लोक तिथल्या तिथं कुठेही बस कुठेही होतात, पैसे देऊ नको. अरे जाहिराती अख्ख्या बसला रॅप केलं, रॅपिंग सगळं जाहिरातीने. 500 कोटी रुपये मी जाहिरातीमधून आणून दाखवतो. 1000 वेळा दिले, पण ते कोणाला कळत नाही का मुद्दाम आबाबाला दाबायचं आहे. असं नाहीये, कळत नाही असं नाहीये. तर ते मूळ जो उद्देश आहे तो सफल उद्देश नाही ना. पण तुम्ही, मी काय म्हणतो, तुम्ही काय उद्देश सफल करायचा करा, पण त्यासाठी पुणेकरांना वेटीस धरताय तुम्ही. आज त्यांचं जेवढे ऍक्सिडेंट रोडवर होतात ते कुठंच ऍक्सिडेंट होत नाही. म्हणजे आज पुण्यात किती ऍक्सिडेंट होतात, ते किती कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कोणी बघते का हो? पथारीवाल्यांचं पुनर्वसनासाठी एवढं मोठं धोरण केलं, काही नाही. मी जाहिरातीचं धोरण आलं, विद्रुपीकरणाचं शहर आहे ते विद्रुपीकरण, 9 कॉरिडॉर सुशोभीकरण. माझे आजही तिथं सगळ्या ब्लूप्रिंट पडून येत. 9 कॉरिडॉरला तुम्ही एंट्री आली, पुण्यात शहरात आलं तर कसं आलं पाहिजे शहरात, 1 किलोमीटर पासून कळलं पाहिजे अरे पुण्यात आलोय आपण. आतमध्ये गेल्यावर कसं पुणे वाटलं पाहिजे. फ्रंट इलेव्हेशनला आता एक सारखं करता येत नाही, रंग मारा एक सारखा, हे सांगून सांगून टाकलोय. फक्त फ्रंट इलेव्हेशनला एक सारखा रंग मारला. पिंक सिटी म्हणून आपण राजस्थानला बघतो, जयपूरला आपण जातो बघतो. पुण्याला आपल्याला फ्रंट इलेव्हेशन नाही. आपण FSI वाढवत चाललोय, डेन्सिटी वाढवत चाललोय, पाण्याचा पत्ता नाही, कचऱ्याचा पत्ता नाही. रात्रीचं सफाई करा म्हणतो, तेही कोणाला जमत नाही. म्हणजे आपण नुसत्या गप्पा मारतोय कागदावर. आता नदी सुधारणा योजना ही बघितली तर फक्त नदी सुधारणा नाहीये, ती नदीचं तिथलं झाडं लावणं आणि 5000 कोटी घालवणं एवढाच उद्योग आहे. नदी सुधारणा काय, त्या नदीमध्ये काय शुद्ध पाणी आले का? तुम्ही नदीचं मुठ्याचं पाणी पिणारे तर त्याच्यात पाय घालणारे, ते पाणी फिल्टरच नाही होऊ शकत. मी ग्रे वॉटर करू शकलो 10 वर्षापूर्वी. अख्खी तळजा हिरवी केली मी. आंघोळीचं आणि किचनचं पाणी नेऊन रोज 50 लाख लिटर पाणी मी तळजायला नेतोय. तिथं करोडो रुपये टँकरही घालवले आणि तिथं 50 लाखात मी तो प्रोजेक्ट केला. मग पुण्याला करता येत नाही. अहो मी 24/7 तुम्ही केलं एवढं 3000 कोटीची. त्या पाईपलाईन मधून पाणी कुठून येणार आहे? मग 100 टाक्या बांधल्या. आता म्हणतात 24/7 नाही, समान नाही. आता काय त्याचं नवीनच नाव काढलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आम्ही मांडतो, थोडक्यात तो प्रकल्प अयशस्वी झाला. म्हणजे नुसती घाई करणं ह्याला प्रकल्प म्हणत नाही. तुमच्याकडे प्लॅनिंग नाही, 50 वर्षाचं प्लॅनिंग पाहिजे. आणि ते प्लॅनिंग आबाबागुलांकडे आहे, हे सगळ्या पुणेकरांना माहिती आहे. इथं तुमच्या माध्यमातून जे बघतील आर्किटेक्ट त्यांना माहिती आहे आबाबागुलांकडे हे प्लॅनिंग आहे. पुणे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना माहिती. माझ्याबरोबर 23 IAS ऑफिसरांनी काम केलेले, त्यांना माहिती आहे आबाबागुलांची व्हिजन. तर ते पण हातबल व्हायचे. मी तुम्हाला साध्या सोप्या तरुणांना कुठेतरी नापास झालं तर आत्महत्या करतात,
कुठं नैराश्य आलं घरात, कुठं भांडण्यात आली की निघून जातात, काहीतरी जेवायचं म्हणून मी हॅलो माय फ्रेंड हेल्पलाईन काढली. मी सगळं त्याचं केलं, त्याला तुम्हाला साधा नंबर देऊन ती हेल्पलाईन केली. तिसरा सारी चिंता फक्त हॅलो म्हणा, हॅलो माय फ्रेंड, ती सुद्धा बंद पाडली. ही कॉर्पोरेशन करते काय? आमच्या पक्षालाही मी दोष देईल, असं काय असं म्हणणार नाही. त्यांनी सुद्धा उचलून नाही धरलंय की या आबाबाबूची योजना आहे, पण त्या आबाबाबूला नाहीये, ही पुणेकरांची योजना आहे. आबाबाबूल एक निमित्त आहे, हे पुणेकरांच्या सोयीसाठी आहे. आणि एक जरी जीव वाचला तर काय त्या कुटुंबाच्यावर आपण कितीतरी हे करू शकतो. मी बघितलं, एक जर्किन नाही मिळालं धनकोडी ठिकाणी, आईने जर्किन नाही घेतलं आणि त्या मुलांनी फाशी लावून घेतली. आठवत असेल तुम्हाला, मोठी ती गाजली धनकोडीला. मग तेव्हा मी ती हेल्पलाईन काढली. हे कुठंतरी संस्कार आमच्याकडे दर 15 दिवसांनी हरवलेले संस्कार या विचार एक आम्ही वक्ता आणतो, त्याच्यावर ठेवतो. लोक म्हणाले नाव कसं काय काढलं? म्हणलं अहो संस्कारच नाही राहिले. आता तुम्ही मोबाईल मध्ये अडकले, आजी आजोबा कुठे? ही आजी आजोबाची कल्पना मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी उचलली. मी आजी आजोबा शाळेत दर आठवड्याला सोडवले, मी कधीपासून करतोय. आई वडिलांची सेवाच खरं आहे. परमेश्वर कुठे मला नाही माहिती, पण घरात परमेश्वर आहे. अयोध्यात आहे का मला नाही माहिती, अयोध्यात आहेत, राम भगवान आहेत, पण तुमच्याकडे आई या रूपाने साक्षात परमेश्वर आहे. तिची सेवा आपण करतच नाही. आणि नाही त्यात आपण देवळात जातो, तिथं पाया पडतो, ते पडलंच पाहिजे, ते संस्कार आहे. पण आईला लाथडून, आईला बाहेर काढून तुम्ही पाया पडायचं का? म्हणून आम्ही काशी यात्रा काढली. त्या काशी यात्रेमध्ये परमेश्वर तिकडे नव्हता काशीला. आम्ही त्या कुटुंबाला दाखवलं की तुझा परमेश्वर आम्ही नेल्यावर तुझं घर कसं होतं बघ. आणि मग त्या 7 दिवसात त्यांना कळतं आईची जाणीव. हे खरं आहे दीपकराव, डोळ्यात पाणी येतंय की 60,000 लोकांच्या कुटुंबामध्ये आज मुलं आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाहीत. हे ठमकावून तुमच्या चॅनलवर सांगतो, कोणालाही विचारा. जेवढे काशी यात्रेचे लोक आहेत ते पुणेकर आहेत, त्यांना विचारा. पण ते संस्कार देणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतं जायचं तिथं, ज्याला हातात त्रिशूळ दिसलं की त्याला शंकर म्हणायचं, तलवार दिसली की भवानी माता म्हणायचं. ते आपण रूप दिलंय. पण जिने आपल्याला जन्म दिलाय, जिने 9 महिने उदरात वाढवलंय, लहानाचं मोठं केलंय, रक्ताचं दूध करणारी कुठं मशीन आहे का? तिने करून तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. ज्ञानेश्वरजी नाव तुमचा बरं माऊली आहे, नाव माऊली आहे. 16 वर्षात ज्ञानेश्वरांनी जगाला दाखवून दिलं आणि स्वतः समाधी घेऊन गेले. असे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पुण्यनगरीमध्ये आपण आहोत. आणि त्या आईवडिलांना विसरून काय चालणार आहे? म्हणून त्या आईवडिलांची सेवा करणं हा सुद्धा आहे आमचा. मी क्रीडांगणं केली, आध्यात्मिक केले, मंदिर बांधले, वारकरी संप्रदाय, एवढंच करत बसलो नाही. मग सगळा विकासही केला नाही दीपकराव. मग का नाही आबाबाबूला तिकीट आणि का पुणेकर नाही निवडून देणार मला सांगा बघू. मी पुणेकरांना उलट तुमच्या वतीने अपील करेन की तुम्हाला जर विकास पाहिजे तर नक्की आबालाच दिलं पाहिजे. सर आता तुमचं नावही देखील पक्षामधून आघाडीवरती आहे आणि जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मुरलीधर मोहोळ विरुद्ध आबा बागुल लढत चुरशीची होईल. मी कोणाच्या विरुद्ध लढत नाही. मी विकास आणि आबा बागुल, जो विकास करेल त्याला निवडून द्या. मी विकासाच्या जोरावर बोलणार आहे. व्यक्ती एक, पैलू अनेक. माझे असे माझ्याकडे अनेक पैलू आहेत. मी अनेक पैलूवर काम केले. ही कुठली व्यक्ती जनतेने ठरवायचे आणि जनतेने सांगायचे की नाही आबा बागुलांनी काम केलं तर नाही द्यायचंय. 6 वेळा मी निवडून येतोय, महापालिकेत जातोय. मला सगळ्या पक्षाची लोक मतदान करतात आणि ते का करतात की माझ्यावर कसला आरोप नाही, मी कधी कोणाला काय केलं. तुम्ही महापालिकेत तो जो पाहिला असेल, मी माझ्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडतोय. तिथं माझी मैत्री सगळ्या पक्षांची असते, पण पक्षाची भूमिका असेल तेव्हा मी ठामपणे पक्षाची भूमिका मांडतो. विकासाच्या कामासाठी पुणेकरांसाठी मी मांडतो. जिथं असेल तिथं तत्व माझी सोडत नाही. मी सांगितलं होतं की त्या काळात कचऱ्यापासून वीज निर्माण होणार नाही. आदरणीय खासदार सुरेशभाई कलमाडींचे आमचे तात्विक मतभेद नव्हतं झाले, मतभेद झाले. पण ते नाही झालं ना. कचऱ्यापासून वीज तेव्हा निर्माण होणार नव्हती. आपला अख्खा पौडचा आज त्या काळात तो डेपो, तिथलं कचऱ्याची जागा दिली असती तर आज मेट्रो स्टेशन झालं असतं ना. तिथं गेली होती. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की त्यासाठी आम्ही फाईट केलेली आहे. अनेक माझ्याबरोबर सहकारी पण फाईट करतात. काँग्रेसचे सगळे नेते चांगले. पक्षात
कुठल्याही पक्षात नेता वाईट नसतो, पण त्याला मार्गदर्शन करणारा जो कॅप्टन असतो तो योग्य लागतो, आणि तो योग्य असेल तर शहराचा विकास होऊ शकतो. कलमाडी साहेब यांनी पुण्यात राज्य केलं, त्यांनी फाईट करून पुण्याचं काय अंश केलंय ना, नंदनवन त्यांच्या परीने देवा होतं त्यांनी केलंय. त्यांनी रस्ते आज ते पुण्याचे बालेवाडी. गेम बालेवाडी केली, त्यांनी गेम आणल्या पुण्यात, रस्त्याला पैसे आणले, त्यांनी अनेक गोष्टी केल्या. असं करायला तुम्ही मला संधी द्या, मी नक्की सोनं करेल असं माझं मत आहे. तुम्ही सांगा ना काय दीपकराव. आहे ना, आहे ना, आहे. त्यामुळे तुमची काय भूमिका आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आबा बागुल 25-30 वर्ष महापालिकेमध्ये आहे. आता नवीन पिढीला आबा बागुल काय आहे ते कदाचित माहीत नसणार, तर ते माहिती व्हावं याकरताच तर मुद्दा म्हणून आज तुमचा वार्तालाप ठेवला. तुम्हाला मी सांगतो, मला खरंच कधी कधी म्हणजे मला सुद्धा असं म्हणजे अंगावर शहारे येतात की ते 2.5-3 वर्षाचा मुलगा आईला जाऊन शकतो, आई आबुल बाबूल आले. तुम्ही आमच्या राजीव गांधी शाळेत या, रोज मुलं माझ्या हातात हात द्यायला आणि माझं ऑटोग्राफ घ्यायला लाईन लावतात. मलाच कळत नाही काय माझ्या, की हातावर घेतील, कागदाचा तुकडा आणतील, वहीवर घेतील, पण डेली. कारण तसं आहे ना की 5 स्टार शाळेमध्ये आपल्याला इतक्या कमी खर्चामध्ये आपलं शिक्षण होतं, हे पण महत्वाचं आहे. त्या मुलांना काय माहिती, ती छोटी छोटी मुले, त्या बालकांना काय, त्या बालकांना सुद्धा ते पाहतात ना, ते तेव्हा त्यांना आबाबाबुलमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय, असं डोळ्यात अश्रू येतात हो तेव्हा. म्हणजे हे प्रेम कोणाला मिळत नाही. बाकी जाऊ द्या, मला पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले, पक्षांनी दिले, तुम्ही देणार, मला मीडियाने सुद्धा मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. म्हणजे आम्ही तेव्हा, तुम्हाला माहिती असेल, मी म्हणायचो माझे स्क्वेअर इंच मोजा, एवढ्या बातम्या माझ्या असायच्या. अख्ख्या पुण्याला TDR काय हे मी कळवलं. तेव्हा त्या कंपाऊंडला फेन्सिंग, म्हणजे त्या जागेला फेन्सिंग मारायला लागले. बोर्ड नाही तर घ्यायचे नाही, बोर्ड लावायचे, जागा कशा ताब्यात घ्यायचं. 12,000 प्रॉपर्टीला पुणे महानगरपालिकेचं नाव लावणारा एकमेव मी आहे. ते ग्रीन कार्ड पुण्याचं आत्ता आदरणीय आपले पंतप्रधान म्हणले की आपण कार्ड करायचं. मी पुन्हा सिटीजन कार्ड त्या काळात केले तयार, की त्याच्यामध्ये एका क्लिकवर तुम्हाला तुमच्या घरातली सगळी हिस्ट्री, तुमचं जन्मतारीख, तुम्हाला आजार, तुम्ही कुठल्या शाळेत आहे, तुमचं उत्पन्न काय, तुम्ही राहिला, तुमचा आजार, सगळं होतं त्या माझ्यामध्ये. ते पण फ्लॉप केलं. हे सगळे विषय आहेत ना महापालिकेत, आणि तेच विषय काढतात फाईल मधून, आणि तेच विषय, आणि ते त्यांना सत्तेत असताना सुद्धा पुढे नेता नाही आले. आणि ते उमेदवार म्हणून जर पुण्याचे खासदार राहणार असतील, मी काही बोलत नाही. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल. तर आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं Facebook पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.